नमस्ते. आपण काल सीता महास्वयंवर हा चॅप्टर पाहिला आणि राजा जनकदेवाने जे सीता स्वयंवर ठेवलं होतं ते काल आपण पाहिलं आहे. तर आज आपण पाहणार आहोत भरत आणि त्याचा त्याग व इतरांचा संशय. म्हणजे राम, लक्ष्मण, भरत ह्या तिघांमध्ये किती अंडरस्टँडिंग होते, किती प्रेम होते हे या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. रामाने पित्याला वचनमुक्त करण्यासाठी राज्याचा त्याग तर केला, पण भरताने काही कारण नसताना राज्यत्याग केला हे अधिक महत्त्वाचे आहे. त्याच्या त्यागी भावनेची कल्पना खरे तर कोणासही नाही. माता असून कैकेयीला त्याच्या त्यागाची कल्पना आली नाही, म्हणून तिच्या हातून मूर्खपणा झाला. राजा दशरथ पिता होता, तरीही त्याला कल्पना आली नाही, म्हणूनच तो दुःखाने गतप्राण झाला व मरणापूर्वी भरताने केलेले श्राद्ध मला न पोहोचो असे म्हटले. कौसल्याने उद्गार काढले की 14 वर्षानंतर राम परत आला तरी भरत राज्य सोडून देईल हे संभवत नाही. सर्वात वाईट वाटणारी गोष्ट म्हणजे रामांनीही त्याच्या स्वार्थीपणाचा आलेला संशय. प्रथम भरत राज्याचा त्याग करील असे रामांना वाटत नव्हते, पण चित्रकूटावर झालेला हृदयद्रावक प्रसंग लक्षात न घेता रामांनी लंका विजयानंतर हनुमानाला आपल्या आगमनाची वार्ता भरताला अचानक देऊन त्याच्या चेहऱ्यावरील भाव ओळखण्यासाठी पुढे पाठवले होते. म्हणजे रामांनी भरताच्या निस्वार्थीपणाबद्दल व त्यागाबद्दल खात्री नव्हती. राजा गुह व ऋषी भरद्वाज यांनी भरताच्या चारित्र्याविषयी शंका घेतली होती आणि व्यंग्य बाण सोडले होते. माझ्या मनामध्ये दुष्टभाव मुळीच नाही हे डोळ्यात पाणी आणून भरताने सांगितले, तेव्हा दोघांचा संशय दूर झाला. कोण दोघं? तर राजा गुह व ऋषी. भरताचे हे मोठे दुर्दैवच होते, पण फक्त वशिष्ठ मुनींनी त्यांना ओळखले होते. म्हणजे पहा, इतकं उदात्त विचार, उदात्त मन होतं, तरीही खुद्द रामांना ओळखण्यात गफलत झाली. रामांनाही ओळखलं नाही. वशिष्ठ मुनींनी फक्त त्यांना ओळखले होते. ते म्हणाले होते की ते कैकेयीला म्हणाले होते, तुझा अपेक्षाभंग होणार आहे. राम वनात राहू लागला तरी भरतही वल्कले निसून रामाजवळ वनात जाऊन राहील. आणि हे खरं झाले. पुढं आहे विचारशील भरत. लक्ष्मण हा भावनेच्या आहारी जाणारा होता, पण भरत भावनेपेक्षा विचाराला, बुद्धीला धरून बोलणारा, आचरण करणारा होता. रामांनी चित्रकूटाहून अयोध्येला परत येण्यासाठी बुद्धिवादाचा उपयोग करून त्याने काही मुद्दे रामांसमोर मांडले, पण तत्त्वज्ञानी रामांनी ते परतवून लावले. दोघे अत्यंत उदात्त भूमिकेवरून बोलले, पण शेवटी भावनेमध्ये भरताने रामांना पकडले. तो म्हणाला की माझे जीवित वाचावे म्हणून तरी तुम्ही राज्यसिंहासनाचा स्वीकार करा. मला धर्म कळत नाही. तेव्हा 14 वर्षानंतर लगेच परत येण्याचे आश्वासन रामांनी त्याला दिले. तरी त्याने प्रतीक म्हणून रामांच्या पादुका घेतल्या आणि त्या सिंहासनावर ठेवल्या. जो जटावल्कले धारण करून व कंदमुळे खाऊन राज्यावर देखरेख करीत राहिला. भरताच्या हृदयाची श्रीमंती अन्यत्र कोठेच दिसणार नाही. अयोध्या सोडताना शोकाकुल जनतेला रामाने भरताबद्दल म्हटले होते, भरताचे चारित्र्य अत्यंत श्रेष्ठ असून तो जनतेचे प्रिय व हितच पाहिल. तो वयाने लहान पण ज्ञानाने मोठा आहे. भरत हा मला प्राणाहूनही प्रिय आहे. हे वाक्य आपल्याला माहीत आहे. तो भरत वत्सल्य आहे. भरतामध्ये रामांप्रमाणेच धैर्य, धर्मपरायणता हे गुण होते. रामांप्रमाणेच राजाचा लोभ त्यालाही नव्हता. रामांनी भरताच्या धर्मपरायणतेविषयी खात्री असते. ते कौसल्याला म्हणतात की भरत तुझी शुश्रूषा करेल. तर लक्ष्मणाला म्हणत की धर्मात्मा भरत माझ्या मातेला धीर देईल. रामांना सत्यपारायण, धर्मात्मा, सुकुमार भरत सर्व उपभोग घेण्याच्या लायकीचा असून आपल्यासाठी दुःख भोगत आहे याची जाणीव होती. लंका विजयानंतर हनुमान अयोध्येजवळ नंदीग्रामी पोचला तर अत्यंत क्रुश झालेला, चेहरा सुकून गेला, 3 भाव झकत असलेला भरत त्याला पाहावयास मिळाला. डोक्यावर जटा, शरीरावर वल्कले, मृगचर्म धारण करून धर्माचरणपूर्वक तपश्चर्या करीत होता. मन संयमन करून ध्यानमग्न भरताबरोबरच अन्य मंत्रीही भगवी स्त्री नेसून तिथे उपस्थित होते. ते दृश्य अद्भुत होते. नंतर दोघांचे स्नेहपूर्ण बोलणे झाले. रामांच्या आगमनाची वार्ता मिळताच उत्साहाने होऊन भरत रामांच्या दिशेकडे पाहतो. पुष्पक विमान पुढे येऊन उभे राहतात. अश्रूंचा पूर लोटतो. त्यावेळी भरताला आपला जन्म सफल झाल्याचा आनंद झाला. दोघा बंधूंनी आलिंगन देऊन भरतावर प्रेमाची वृष्टी केली. त्याने सीतेच्या चरणावर मस्तक ठेवले. अनेक वर्ष गेली. भरत रामांची सेवा करीत राहिला. शेवटी लक्ष्मणाच्या देहत्यागानंतर राम परमधामाला जाऊ लागले. तेव्हा भरताला राज्याभिषेक करण्याची गोष्ट रामांनी काढली. पण रामाने हा विचार मांडतात भरताची शुद्ध हरपली. शुद्धीवर आल्यावर राज्याची निंदा करीत तो म्हणाला, हे रघुनंदा, मी निश्चयपूर्वक सत्य आणि स्वर्गाची शपथ घेऊन सांगतो की मी आपणाला सोडून राज्य स्वीकारणार नाही. म्हणजे किती उदात्त विचार होते भरताचे. पण
म्हणून राम, भरत, लक्ष्मण ही नावं आपण आजही वर्षानुवर्ष ऐकत आहोत. राम व भरत यांचे प्रेम जगात अद्वितीय आहे. भरताचा त्याग, संयम, व्रत सर्वच प्रशंसनीय आणि अनुकरणीय आहे. भरताच्या चरित्रातून भारतीयांना स्वार्थ त्याग, विनय, सहिष्णुता, गंभीरता व सरळपणा, क्षमा, वैराग्य आणि स्वामी भक्ती इत्यादी गुणांची शिकवण मिळते. विनय, सहिष्णुता, गंभीरता, सरळपणा, क्षमा, वैराग्य, स्वार्थ त्याग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण बोलतो, ऐकतो किंवा स्वतः इम्प्लिमेंट करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण अशाच पुस्तकातून शिकतो आणि आपण पुढे जातो. रामांजवळ लक्ष्मणाने जे म्हटले ते अगदी खरे आहे. महात्मा, परम धर्मवेत्ता, सत्यवादी, निर्भीड, जितेंद्रिय, गोड बोलणारा, सुंदर, अजानुबाहू व शत्रूचे दमन करणारा असा असून सुखोपभोगाचा त्याग करून सर्व स्थितींचे अनुकरण करीत आहे. खरोखर त्याने स्वर्ग जिंकला आहे.